भीम जय भीम जय शिवराय मित्रांनो, संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत। हे तुम्हाला शासन निर्णयाचा अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयातील जे काही पत्र आहे ते दिसत असेल। जो काही शासन निर्णय आलेला होता 5 सप्टेंबरचा, त्याच्यामध्ये 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर एक कायम शिक्षक आणि दुसरा कंत्राट शिक्षक अशा पद्धतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये आलेला होता। आणि 7 जुलै 2023 या तारखेला शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक निर्णय आलेला होता। मात्र 23 सप्टेंबर या दिवशी प्रचंड विरोध झाल्यामुळं, या कंत्राट भरतीच्या संदर्भात विरोध झाल्यामुळं त्याच्यामध्ये लवचिकता आणण्यात आली। आणि ती लवचिकता म्हणजे 0 ते 20 पटाच्या ऐवजी 0 ते 10 पटाच्या शाळेवर, संख्या असलेल्या शाळेवर DED BED अर्हता बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासाठी आदेश निर्गमित झाला। आणि तो आदेश कशा पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करावा, कशा पद्धतीनं या कंत्राट शिक्षकांची निवड करावी, या संदर्भामध्ये कुठलेही त्याच्यामध्ये जे काही निकष असतात ते निकष नव्हते। बरेच शिक्षण अधिकारी किंवा जे काही संबंधित आस्थापनातील कार्यक्षेत्रातील प्रमुख असतात, जसे की मनपा, नपा या ठिकाणचे क्षेत्रीय अधिकारी त्यांना विचारणा करत असल्यामुळं त्या अनुषंगाने निवड करण्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचे त्याचे निकष अवलंबावेत, या अनुषंगाने हा शिक्षण आयुक्त कार्यालयातील जो काही निर्णय आहे किंवा हे निवडीच्या संदर्भामध्ये जे काही निकष आहेत ते निर्गमित झालेले आहेत। हे तुम्हाला दिसत असेल। माननीय शिक्षक, माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद सर्व। आता हा जो 0 ते 10 पट असलेल्या शाळेचा कंत्राट शिक्षक नेमवण्याचा जो काही नियम आहे तो कुठे कुठे निवडला जाणार आहे, तर राज्यातील सगळ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, सोबतच नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत जेवढे शाळा येतात, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा, या सगळ्या शाळेमध्ये आता 0 ते 10 पट असलेल्या शाळेमध्ये एक कायम शिक्षक असणार आहे आणि दुसरा कंत्राट शिक्षक असणार आहे। पूर्वी दोन्ही शिक्षक त्या ठिकाणी कायम होते, मात्र आता एक कंत्राट शिक्षक असल्यामुळं एक शिक्षक त्या ठिकाणचा अतिरिक्त होईल, तर त्याचं समायोजन दुसऱ्या शाळेवर होईल। म्हणजे या GRचा जो काही हे आहे, दोन्ही बाजूने त्याचा विचार केला तर याचा फटका जो आहे तो शिक्षक भरतीच्या जागा ज्या आहेत त्या कमी करण्यात, भविष्यामध्ये शिक्षक भरतीची जी काही परीक्षा होईल किंवा सेकंड फेजमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। तो समोर सांगेलच। याच्यापूर्वी पण मी सांगितलं आहे। हा व्हिडिओ या प्रत्येक GRच्या इम्प्लिमेंटेशनला, GRला मी आत्तापर्यंत जोरदार विरोध केलेला आहे आणि आत्तासुद्धा करतो आहे। मात्र आता हे शेवटचा विरोध असणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही म्हणावं तसं त्याला प्रतिसाद दिलेला नाही, आणि प्रतिसाद जर देत नसाल तर नक्कीच हे मी विरोध करणे किंवा याच ठिकाणी थांबतो, आणि गरज वाटली तर मी याच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतो। कारण तुम्ही एवढं सांगून जरी तुम्ही विरोध करत नसाल किंवा तुम्ही सहकार्य करत नसाल तर याला अर्थ नाही मित्रांनो। विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा DED BED अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय जो काही निर्गमित झाला आहे त्याचा संदर्भ जो आहे तो 5 सप्टेंबर 2024 सामान्य प्रशासन विभाग आणि शासन निर्णय 23/9/2024 अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो। आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्या प्रस्तावना वगैरे। आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला सांगतो। हा निर्णय जो काही आहे सगळं मी तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला टाकणारच आहे। सदरची निवडी किंवा नियुक्तीची प्रक्रिया जी आहे 2023-24च्या संचमान्यतेनुसार होणार आहे। आपली शिक्षक भरती सध्या सुरू आहे ते या संचमान्यतेनुसार सुरू आहे मित्रांनो।
आणि आत्ताच्या ज्या जागा आहेत तर या संच मान्यतेनुसारच आपल्या जाहिरातीमध्ये आलेल्या आहेत. मग याचा परिणाम पुढील कसा भरतीवर होतो बघा. थर्ड टेटवर तर होणारच आहे, थर्ड टेटला तर जागाच नसतील. कारण हे जे 0 ते 10 पटांच्या शाळा आहेत राज्यामध्ये त्या 6,500पेक्षा अधिक आहेत. याच्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ते 40,000पेक्षा अधिक विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात 0 ते 10 पटांच्या. आणि जे काही 6,500पेक्षा अधिक शाळा आहेत त्याच्यापैकी जास्त जे काही शाळा आहेत कोकणातच आहेत. जवळपास 4,500पेक्षा अधिक शाळा या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा असे या तिकडीच पूर्ण या शाळा आहेत. म्हणजे हा निर्णय का घेतला आहे तर तुम्हाला माहिती आहे कोकणातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, भविष्यामध्ये त्यांना परमनंट करण्याच्या संकेत देण्यात आलेले आहेत. तशा पद्धतीचं गेल्या एका ट्विटमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये शिक्षण मंत्र्यांचं ट्विट पण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी धोरण आखले जाणार आहेत आणि याचा फायदा पूर्णपणे कोकणामधील मुलांना होणार आहे. महाराष्ट्रातील इतर भागामध्ये त्याचा फायदा होणार नाही. कारण लातूरमध्ये बघितलं तर अशा कोणत्याही शाळा नाहीत, मराठवाड्यात बघितलं तर अशा कुठल्याही शाळा नाही आहेत, कमी प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे याचा फायदा हा तिकडेच होणार आहे. आणि याचा जो काही तोटा आहे तो मात्र सेकंड फेजमधल्या ज्या काही जाहिराती या संच मान्यतेच्या आहेत 23-24च्या तिथे होणार आहे. येणाऱ्या फेजमध्ये ज्या जागा येतील त्याच्यामध्ये नक्की याचा तोटा होणार आहे. आणि थर्ड टेटवर जोर पूर्णपणे होणार आहे. कारण या 0 ते 10 पट असलेल्या शाळेमध्ये जी काही शिक्षकांची संख्या आहे ते 12,000पेक्षा अधिक शिक्षकांची संख्या आहे. ते अतिरिक्त होतील कारण त्यांचं समायोजन दुसऱ्या इतर शाळेमध्ये करावं लागेल किंवा पंचायत समिती इतर कुठेही शासन त्यांना समायोजित करेल. त्यामुळे नवीन शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अडथळे निर्माण होतील. आता उमेदवाराची निवड कुठे करावी, कशी करावी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा, उमेदवार निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा. म्हणजे उमेदवाराची जी काही निवड करायची आहे किंवा 0 ते 10 पटांच्या शाळा ज्या आहेत ते कुठे करायची, स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे गावातील मुलांना त्या ठिकाणी संधी देण्यात येईल आणि तो त्या गावातला रहिवासी असावा आणि तिथे त्याची पटसंख्या जी आहे शाळा ती 1 ते 10 पटापेक्षा कमी असावी. आणि हे बघा दुसरं काय म्हणते, संबंधित ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे 1पेक्षा अधिक अर्ज आल्यास D.Ed किंवा B.Ed 1 ते 5 किंवा 6 ते 8 या अर्जामध्ये अधिक गुण असणाऱ्या म्हणजे शिक्षकांची जी काही निवड असणार आहे ती कशी असणार आहे मित्रांनो, D.Edमध्ये ज्याला जास्त टक्केवारी आहे 1 ते 5वीला गेला तो D.Edसाठी 6 ते 8चा वर्ग असेल तर त्याच्या B.Edसाठी जे काही गुण जास्त आहेत D.Edचे त्यांना त्या ठिकाणी निवड होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी. आणि समान गुण असल्यास मित्रांनो जास्तीत जास्त व्यावसायिक अर्हता ज्याला असणार आहेत त्याची त्या ठिकाणी निवड होणार आहे. अधिकची अर्हता समान असल्यास त्याच्यामध्येही जर अजून समान असेल म्हणजे अर्हता जरी सारखी असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी जे काही त्याची निवड होणार आहे ते कशी होणार आहे, त्याच्या वयानुसार त्या ठिकाणी निवड होणार आहे. हे पहा तुम्हाला वयानुसार त्याची त्या ठिकाणी निवड होणार आहे मित्रांनो. अजून हे पहा तुम्हाला दिसत असेल समान गुण असल्यास त्याच्या वय अशा पद्धतीनं वयाने मोठा असले त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे संधी. रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यास जर समजा ग्रामपंचायतचा आहे तो आणि त्या गावामध्ये अर्जच आला नाही तर अशांची निवड जी काही आहे ते तालुक्यामध्ये रिक्त पदं असतील तर अशा ठिकाणी म्हणजे तालुक्यात फक्त तो तालुक्यामध्ये उमेदवार असावा तर अशा ठिकाणी त्याची निवड होईल. मात्र तसे संबंधित तालुक्यात देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देण्यात येईल आणि तसा त्यांचा विचारसुद्धा करण्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांची निवड ही गावामध्ये उमेदवार मिळाला नाही तर तालुक्यातील सुद्धा चालेल आणि तालुक्यात बी जर नाही मिळाला तर संबंधित जिल्ह्यातला उमेदवार असावा. संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवार अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास 4 व 6 नमूद केलं अवलंब करा. 4 व 6मध्ये म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक असावा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत. निवडीचे हे निकष आहेत. तसेच शासन निर्णय 23/9/2024 मधील जो काही 7
नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील। त्याप्रमाणे महानगरपालिका व व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मनपाच्या शिक्षणाधिकारी किंवा प्रशासनाधिकारी यांच्याशी, तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील। या ठिकाणी जो काही आपल्याला कंत्राट भरतीचा हा निर्णय आहे त्याचा करारनामा जो आहे तो संबंधित शिक्षणाधिकारी किंवा मनपावर असेल तर मनपाचे शिक्षणाधिकारी, अन्यपावर असेल तर मुख्याधिकारी यांच्याकडून करून घ्यावा लागेल। अशा पद्धतीचा तो शासन निर्णय आहे मित्रांनो। आणि ग्रामविकास निधीच्या शासन निर्णय 5/10/24 मध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्त्या देण्याबाबत निर्देश आहेत। निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो 10 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी। निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास 10 पटीपेक्षा अधिक शाळांमध्ये पदे रिक्त नसल्यास 10 व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात येईल। पेसाच्या अंतर्गतमध्ये काही अपवाद आहे। पेसा या ठिकाणी गडचिरोली वगैरे माहिती आहे तुम्हाला, पेसाच्या भरतीवर कोर्ट आदेश जे काही आहेत स्टे आहे, त्यामुळं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो। 10 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी पदस्थापना पेसा अंतर्गत देण्यात येईल मित्रांनो, या कोर्टाच्या अधीन राहून। त्यासोबतच वर नमूद केल्या, आता हे आपल्याला माहिती आहे, हा जो शासन निर्णय आहे ते माननीय दिलीप ज्ञानेश्वर जगदाळे सर, शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय या सरांचं त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे। आणि आता या संदर्भामध्ये लवकरच आपल्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीनं हे निवडीचे निकष असणार आहेत। बरेच मला कॉल्स मॅसेज अशा संदर्भात येत होते, कशा पद्धतीनं निवड निकष अर्थ असणार आहे, तर हे अशा पद्धतीनं असणार आहे। मात्र मित्रांनो, सांगायचं माझा मुद्दा महत्त्वाचा आहे की आपण हे कंत्राट शिक्षक व्हावं या कारणानं DED केलं नाही। DED केले कशासाठी, आता याचे फायदे तोटे आतापर्यंत मी सविस्तर सांगितलेले आहेत। आता हे शेवटचं मी तुम्हाला सांगतो, या पद्धतीनं जर असं होत असेल तर येणाऱ्या थर्ड टेटमध्ये किंवा सेकंड फेजमध्ये सुद्धा याचा परिणाम होईल असं म्हणतात ना, की म्हणतात म्हणजे जरी भूकंप किल्लारीला झाला तर त्याचे धक्के इतर तालुक्यामध्ये पडतात। अगदी तशा पद्धतीनं भूकंप हा शिक्षक भरतीमधील जागेवर झालेला आहे। नक्कीच त्याचे धक्के जे आहेत सेकंड फेजलाही पडतील, थर्ड टेटलासुद्धा त्याचे धक्के सहन करावे लागतील, म्हणजे शिक्षक अतिरिक्त होतील, पदसंख्या कमी होईल। त्यामुळे मित्रांनो, मी शेवटचं सांगतो आहे तुम्हाला, याच्यानंतर मी या संदर्भामध्ये बोलणारसुद्धा नाही। हा निर्णय जो काही आहे तो रद्द करण्यासाठी याला चॅलेंज म्हणून मी कोर्टात याचिका टाकणार आहे। आपल्या सगळ्याला विनंती आहे, आतापर्यंत काही मुलांनी थोडाफार प्रतिसाद दिलेला आहे, मात्र इतर कोणीही त्याला योग्य तो प्रतिसाद दिला नाही, म्हणून कोर्ट याचिका करायचं आहे मला। हा निर्णय निर्गमित जो झाला त्याला चॅलेंज करून जे काही हा निर्णय आहे त्याला रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ज्याला वाटतं की बाबा आपण सहकार्य करावं, आर्थिक मदत करावी, आतापर्यंत मी बरेच वेळा पैसे खर्च करून वैतागलो आहे, तुम्ही बघताय अनेक वेळा मी शिक्षक भरतीमध्ये पाठपुरावा करतो आहे, मात्र हे चुकीचे निर्णय आहेत। नक्कीच याला विरोध होणं गरजेचं आहे, म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो, ज्याला मला आर्थिक सहकार्य करावं असं वाटत असेल, हा निर्णय निर्गमित झाला आहे तो चुकीचा आहे असं वाटत असेल, आपल्या सगळ्याला माहिती आहे, दर्जेदार व सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। असा हा मूलभूत अधिकार जो आहे तो भारतीय घटना कलम 21 नुसार आणि घटना कलम 45 नुसार देण्यात आलेला आहे, त्याचं या ठिकाणी उल्लंघन होतं आहे। 0 ते 10 पटसंख्या असो किंवा 1 पटसंख्या असो, त्या ठिकाणी शाळेला दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी ही RT ॲक्टच्या माध्यमातून मूलभूत अधिकार बनलेला आहे। त्यामुळे ही शासनाची पूर्ण जबाबदारी आहे, शासन याच्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करते। म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे मित्रांनो, ज्याला वाटतं की हा निर्णय निर्गमित झालेला आहे, याच्यामध्ये जे काही TET पात्रताधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो, गुणवत्ताधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो अपात्र शिक्षक घेऊन, तर अशा मुलांनी मित्रांनो खरंच याच्यामध्ये जागे झालं पाहिजे आणि आपल्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उपाय राहिलं पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयीन लढाई लढण्याचं मी ठरवलेलं आहे। ज्याला कोणाला मला आर्थिक मदत करावं असं वाटते त्यांनी मला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आर्थिक मदत करू शकता। माझा जो काही नंबर आहे तो मी तुम्हाला देणार आहे। माझा नंबर गुगल पे नंबर जो आहे तो 91 45 15 77 70 हा माझा गुगल पे नंबर आहे। त्यामुळे ज्याला आर्थिक सहकार्य करावं वाटतं त्यांनी करू शकता। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच एवढंच सांगेल, आणि यापेक्षा काही प्रश्न वेगळे असेल तर कमेंट्समध्ये आपण सांगावे। तुर्तास थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय मित्रांनो।